राज्यामध्ये कांदा आणि दुधाचा प्रश्न पेटला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी आहेत। खरं तर दूध आंदोलन सुरू आहे, काय ठाम भूमिका राहील? 40 रुपयाशिवाय मी मागे हटणार नाही। दूध उत्पादकाला किमान 40 रुपये दिले पाहिजेत। एकतर दूध संघांना सक्तीनं 40 रुपये द्यायला भाग पाडून त्यांना काय असेल ते सवलती सरकारनं द्याव्यात, किंवा जी फरकाची रक्कम आहे ती सगळ्या कुठल्याही अटी न घालता उत्पादकांच्या खात्यावर थेट जमा करावी, याशिवाय आम्ही मागे हटणार नाही। सरकारने एक पाऊल पुढं करत 35 रुपयापर्यंत आले, तोडगा निघेल का? नाही, 35 रुपयावर आमचं समाधान नाही, किंवा 40 रुपये मिळालेच पाहिजेत, कारण दूध उत्पादकाला त्याशिवाय दुधाचा धंदा परवडतच नाही। खरं तर विधानसभा तोंडावर आली त्यानंतर हे सगळे प्रश्न उद्भवतात। नक्की वस्तुस्थिती काय? नक्की वस्तुस्थिती अशी आहे की आज राज्यातला दूध उत्पादक शेतकरी प्रति लिटर 7 ते 8 रुपये तोट्यामध्ये दुधाची विक्री करायला लागलेला आहे। आणि असंच चालत राहिलं, सरकारनं काही केलं नाही तर सगळे पशुधन कमी होईल आणि नंतर दुधाची तीव्र टंचाई होईल आणि मोठ्या टंचाईला सामोरं जावं लागेल आणि त्याचा गैरफायदा भेसळखोर घेतील। खरं तर कांदा खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाला, त्यानंतर आज धनंजय मुंडे असं म्हणतात, जर कुठला घोटाळा होत असेल तर कोर्टात जा। जर अशा पद्धतीने जर कृषी मंत्री बोलत असतील तर जबाबदारी कुणावरती द्यायची? सगळ्याच गोष्टी जर कोर्टातनंच सुटणार असतील तर सरकार कशाला पाहिजे? सरकारही बरखास्त करून टाका, मग मग न्यायालयात जाऊन आम्ही दाद मागू। खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी आणि शासकीय संस्थांनी एकत्रित करून कांद्याची खरेदी केली, याला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे। आता कोर्टात जर रस्त्यावरचा व्यक्ती कोर्टात कसं जाणार? म्हणजे हे आंदोलनाची दिशा बदलण्याचं काम आहे का? कोर्टात जा म्हणणे याचा अर्थ कोर्टात वर्षानुवर्ष निकाल लागत नाही आणि मग शेतकऱ्यांनी हेलपाटं घालत राहायचं आणि तोपर्यंत भ्रष्टाचार करत राहायचा, असाच त्याचा अर्थ झाला। खरं तर तुमच्या सभेदरम्यान महिलेने लाडकी बहीण योजनेची एक वस्तुस्थिती मांडली, आमचे भाऊ सक्षम आहेत आम्हाला। 100% आमच्या भगिनीचं बरोबर आहे, आम्ही काही भिकारी नाही, आमच्या बहिणीचं संरक्षण करायला समर्थ आहोत। परंतु जर प्रत्येक शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये शेतीमाल विकावा लागत असेल तर मग त्या भगिनीची व्यथा बरोबरच आहे। सोयाबीन 9,000वरून 4200पर्यंत खाली आला, कापूस 12,000वरून 6,000पर्यंत खाली आला, दुधाचे भाव 38वरून 26पर्यंत खाली आले। अशा पद्धतीनं शेतीमालाचे भाव धडाधड खाली येत असतील आणि त्याला सरकारचं धोरण कारणीभूत असेल तर मग हे अशी भीक कशासाठी 1500 रुपयाची? मग ती माझी भगिनी तेच म्हणते की तुमच्या 1500 रुपयाच्या भिकेची गरज नाही, माझ्या भावाला सक्षम करा, तो माझा सांभाळ करेल। खरं तर ही योजना सुरू झाली, मात्र सर्व्हर डाऊन आहेत, गर्दी होती, लाभ मिळेल का नक्की? हे फक्त सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करायच्या, त्यासाठी आवश्यक ते सुविधा प्राप्त करायच्या नाहीत। आणि आपण काय केलं याचा डांगोरा पिटायचा यासाठीच आहे। त्यालासुद्धा एवढ्या अटी शर्ती आहेत। उदाहरणं द्यायचं झालं तर एखादी परित्यक्ता किंवा एखादी विधवा, हिला आधी 500 रुपये मिळायचे, आता सरकारनं वाढवले, उदाहरणानं 1000 केले। म्हणजे आणि ह्या दोन्ही परित्यक्ता विधवा ज्यांना संजय गांधी निराधार किंवा अन्य योजनेतनं मदत मिळते त्या लाडली बहीण योजनेमध्ये पात्र असणार नाहीत। म्हणजे याचा अर्थ जी भगिनी त्यातल्या त्यात सक्षम आहे तिला 1500 रुपये द्यायचं आणि जी अगदीच निराधार आहे तिला 1000 रुपये द्यायचं। वारे सरकार! लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारची दुटप्पी भूमिका आहे, त्यामुळं राजू शेट्टींनी या ठिकाणी लाडली बहीण योजनेवरती टीकाही केलेली, मात्र दुधाच्या आंदोलनावरती ठाम आहे। कांदा खरेदी धोरणावरती कृषी मंत्र्यांना ज्या पद्धतीने कोर्टात जाण्याची भाषा केली आहे, त्यामुळं पुढच्या काळात हे भ्रष्टाचार जर झाले तर कोर्टात जायचं का आणि हे निकाल लागणार का, असे अनेक प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित केलेत। रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, आंबेगाव, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.